मोर्जी पंचायतीची ग्रामसभा सरपंच विलास मोर्जे हांच्या अध्यक्षतेखाला झाली आणि ह्या वेळार विंगड विशयांचेर सविस्तर चर्चा करपाण्यात आली. रस्त्यावयले अतिक्रमण, पार्किंग व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, स्मार्ट मीटर, बांधकामात जावपी वाढ आणि गटार व्यवस्था, ड्रेनेज सिस्टीम असल्या वेगवेगळ्या प्रश्नांचेर ह्या ग्रामसभेत भर देऊन उलोवणी झाली. आणि 2-3 वर्षांनी सेम कंडिशन तशी चालली. ओके, आता माझी एक रिक्वेस्ट पंचायत मंडळाकडे, मोर्जे पंचायतीने एक प्रस्ताव दाखवतो गव्हर्नमेंटात, किंवा सेकंड ऑप्शन असा, मोर्जे पंचायतीन एक न्यूट्रल बॉडी हायर करून मोर्जे गावाची कॅरिंग कॅपॅसिटी असेसमेंट करपाची. त्याची कॅरिंग कॅपॅसिटी कितली आसा आता. ओके, आणि सपोज आता त्याचा स्कोप आसा सुद्धा कॅरिंग कॅपॅसिटी, जाल्यार आमी आमच्या फुडल्या जनरेशनाक दवरपाची ऑर्गनायझेशन करपाचें हेजे डिसिजन करपाक बरें पडटा. जर आमी कॅरिंग कॅपॅसिटी असेसमेंट केल्यार कित्याक ही आतां जी कितें गॅस फिलिंग जी चालू आसा पळय, आमी आतां ओके आहा, आमी आतां कम्फर्टेबल आसा, पूण फुडली आमची जनरेशन कम्फर्टेबल आसता अशी ना. किंवा हे जे डेमोग्राफिकल चेंजीस जाता ते म्हणजे भायले लोक सेटल जावपाचो कन्सेप्ट चालू आसा पळय, तो आमच्या फुडल्या जनरेशन खूब डेंजरस आसा. त्यांच्या कॉम्पिटिशन आमी खंय वतले काय तितले क्लॅशीस चालू जातले. हो एक म्हत्वाचो विशय आसा जो आतां आमी विचार करपाक जाय, तर फुडलें आमचें जनरेशन कम्फर्टेबल आसपाक जाय. ओके, आणि ग्रामपंचायत आमी मोर्जे ग्रामपंचायत मंडळ निवडून दिता, कित्याक गांवच्या फुडल्या जनरेशनाचो विचार करून जावंक जाय. पूण एक हंबल रिक्वेस्ट आसा की आमी मोर्जे पंचायत म्हणून हेची सुरवात करुया. आमच्या फाटल्यान बाकीचे पंचायत हेचो विचार करतले. पूण एक डिटेल रिपोर्ट किंवा प्रस्ताव आमी गव्हर्नमेंटाक घालपाचो की मोर्जे गांवाची कॅरिंग कॅपॅसिटी असेसमेंट न्यूट्रली जावंक शकता. धन्यवाद. ग्रामसभेत सगळे जे उपस्थित आसात तांकां सांगपाक सोदता की आयज काल सगळे कडेन विशय वाडलो आहा की स्मार्टफोन, स्मार्ट मीटर ह्या संदर्भात म्हाका सांगपाचें आसा की नागरिकांक आमी जे पयलींचे जे मीटर बसयलेले आसा ते मीटर आसा न्ही, आनी आमकां स्मार्टफोन नाका, सॉरी स्मार्ट ते मीटर नाका. ठीक आहे, अशें आयकलां की थोडे भरमसाठ बिलां येता ती कशी येता ती आतां तरी आमी चेक करूं शकता बाबा पयलींचें बील आतांचें बील. त्या खातीर आतां आमचे सामान्य नागरिकांक हे मीटर नाका. आणि जर तुम्ही सांगल्यात की आता आम्ही तांकां आपोवया म्हणजे तांकां आमी आमंत्रण दिल्ल्या भशेन जालें संकटाक, म्हणजे तांकां आपोवप, तांकां आयकान घेवप. त्या खातीर आमी जाय जाल्यार तुमकां सगळे जे मोर्चे नागरीक आसा ते सगळ्यांचे सायनी मारून दिता. आमी फक्त आयज तुमकां रिजोल्युशन मांडलेलें आसा, आमी तुमकां सायनी मारून दिता की आमकां ते स्मार्ट मिटरूच नाका. आनी दुसरें म्हणजे आतां सांगपाचें म्हटल्यार आतां तुमी सगळे सीसी कॅमेरा बसयलेले आसा सगळ्या जंक्शनाचेर. म्हाका खूब उमेद जाली की आमच्या मोर्जी पंचायत मंडळान हे सीसी कॅमेरा बसयले आसा. तशें जे सीसी कॅमेरा आसा नो पार्किंगेच्या जाग्यार बसया. आमी खूब अशें ठराव घातले की एआय सांगले, एका सांगले पत्र कोणा जाता म्हणजे तो सायडीचो आतां जशें अनोन नांव येता तशें अनोन कॉल वयता, म्हणजे नांव सांग हे सगळें झगडी जाता. म्हाजे पंचायत मंडळा कडेन विनंती, खुबशीं जंक्शनां आसा आमी नांव घेना, जेन्ना आमी विठ्ठल आसा वयता, आमी गणपती पळोवंक वयता, ती सगळे जाण ती टू व्हिलर आमी कितलेशे विशय मांडलेले आहा. तुम्ही एकूच काम करा, त्या जाग्यार सीसी कॅमेरा लाया. जस्ट कोणी गिरायक आसा जाल्यार 5-10 मिनटां तो आपले गिरायक म्हणून सांगूंक शकता. आणि कायमची जर कोणी पार्किंग करता तुम्ही ताका आरटीओ किंवा ट्रॅफिक पोलिसाक सांगा बाबा ही कायमची तुमची गाडी पार्किंग आसता, ताका तुम्ही जेवण दिया. ही गाडी तुम्ही आतां तुमकां कॅमेराचेर कळटा न्हू. आतां हे जंक्शन कोणी तरी बँक ऑफ बरोडा कडेन दिला, फुडें सावळवाडा आहा, अशी खुबशीं जंक्शनां आसा, थंयसर सीसी कॅमेरा लाया. आणि बाबा ताका एक समज दिया, बाबा समजाय ताका बाबा तुजी गाडी कायमची पार्किंग आसता. त्या खातीर तुमकां आमी एक समज दिता, तुजी गाडी 2 दीस 4 दीस अशी कायमची पार्किंग आसता. तुमकां तो आयकना जाल्यार डायरेक्ट तुमी ताका आरटीओची हें करप, ही समस्या सुटतली. आतां भितर आसा तर आमची सांगपाची सोयच ना जाल्ली आसा. आनी तिसरी म्हणजे रातीचो धोधो पावस पडलो, फाटल्या फावटी आनी आमचे कडेन कॉर्पोरेशन मेंबर आहा ताका सांगलें की पावस येता, ते जे पीडब्ल्यूडीची आमची गटार मारलेली आसा ती गटार वेवस्था पयलींच भरतली, म्हटल्यार खरीच भरलेली आसा. आमच्या सायडीन ती नालो सामकोच भरलेलो आसा, बारीकसो मारलेलो आहा. तो त्या पीडब्ल्यूडीक सांगा तुमी, आनी हो जो प्रश्न आहा तो येणाऱ्या फुडल्या पावसाच्या अगोदर तो साफ करून घ्या, अशें हांव तुमचे कडेन विनंती करता. धन्यवाद.